ज्ञानेश्वर चिखले या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहत चला. नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITS शिर्डी. आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ग्राइंडिंग मशीनच्या अनुषंगाने मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण पाहणार आहोत. आपण या चॅनलवर नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहत चला. आजच्या ह्या ग्राइंडिंग मशीनच्या अनुषंगाने या MCQ मधील पहिला प्रश्न, टूल्स अँड कटर आर resharpened by tool and cutter are resharpened by A. surface grinding machine, B. tool and cutter grinding machine, C. cylindrical grinding machine, D. rotary grinding machine. तो उत्तर आहे B. tool and cutter grinding machine. पुढचा प्रश्न, tool and cutter grinder is used to sharpen. Tool and cutter grinder is used to sharpen A. milling cutter, B. tool bits, C. reamers, D. all of these. उत्तर आहे all of these. वरीलपैकी सर्व, कटर असेल, टूल्स असेल, रिमर असेल, या सर्वांना ग्राइंडिंग करण्याकरता, शार्पनिंग करण्याकरता टूल अँड कटर ग्राइंडरचा उपयोग करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, ए टूल अँड कटर ग्राइंडर बेस इज मेड ऑफ. टूल अँड कटरचा ग्राइंडिंगचा बेस हा कशापासून बनवतात? ए कॉपर, बी कास्ट आयर्न, सी ब्रास, डी ब्रॉन्झ. उत्तर आहे बी कास्ट आयर्न. पुढचा प्रश्न, स्ट्रेट लँड सरफेस इज कट बाय. स्ट्रेट लँड सरफेस इज कट बाय टूल अँड कटर ग्राइंडर विथ ए प्लेन व्हील, बी कप व्हील, C. conical wheel, D. disc wheel. The straight land surface is cut by tool and cutter grinder with cup wheel. B. उत्तर आहे cup wheel. पुढचा प्रश्न, which grinding wheel is used for finishing purpose on mild steel material? Which grinding wheel is used for finishing purpose of mild steel? त्यामध्ये A. aluminum oxide, B. diamond, C. silicon carbide, D. none of these. उत्तर आहे A. aluminum oxide. उत्तर A. aluminum oxide. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, the work or surface speed, the work or surface speed for cylindrical grinding varies from. त्यामध्ये A. 10 ते 20 मीटर पर मिनिट, डी 5 ते 10 मीटर पर मिनिट, सी 20 ते 30 मीटर पर मिनिट, डी 40 ते 60 मीटर पर मिनिट. उत्तर आहे सी 20 ते 30 मीटर पर मिनिट. द वर्क और सरफेस स्पीड फॉर सिलेंड्रिकल ग्राइंडिंग वेरीज फ्रॉम 20 ते 30 मीटर पर मिनिट. पुढचा प्रश्न, द मेथड्स ऑफ ग्राइंडिंग यूज्ड टू प्रोड्यूस. द मेथड्स ऑफ ग्राइंडिंग यूज्ड टू प्रोड्यूस a straight or tapered surface on a workpiece is A. internal cylindrical grinding, B. form grinding, C. external cylindrical grinding, D. surface grinding. उत्तर आहे C. external cylindrical grinding. पुढचा प्रश्न, in order to obtain a surface finish in the range of 0.75 micron to 1.25 micron, the operation is called. त्यामध्ये A. grinding, B. lapping, C. honing, D. buffing. तर A. grinding. In order to obtain a surface finish in the range of 0.75 micron to 1.25 micron, the operation used is called a grinding. पुढचा प्रश्न, in centerless grinder the maximum angular adjustment
ऑफ द रेग्युलेटिंग व्हील इज. रेग्युलेटिंग व्हीलला मॅक्झिमम ऍडजस्टमेंट किती असते डिग्रीमध्ये? त्यामध्ये ए 5 डिग्री, बी 10 डिग्री, सी 15 डिग्री, डी 20 डिग्री. उत्तर आहे बी 10 डिग्री म्हणजे 10 डिग्री. पुढचा प्रश्न, द स्ट्रक्चर ऑफ ए ग्राइंडिंग व्हील डिपेंड अपॉन. द स्ट्रक्चर ऑफ ए ग्राइंडिंग व्हील डिपेंड अपॉन ए हार्डनेस ऑफ द मटेरियल being ground, बी नेचर ऑफ द grinding operation, सी फिनिश रिक्वायर्ड, डी ऑल ऑफ दिस. उत्तर आहे ऑल ऑफ दिस. द स्ट्रक्चर ऑफ ए ग्राइंडिंग व्हील डिपेंड अपॉन, वरीलपैकी सर्व या बाबींवर स्ट्रक्चर ऑफ ग्राइंडिंग व्हील अवलंबून असतं. त्यामध्ये ए. पुढचा प्रश्न, द सॉफ्ट मटेरियल पार्टिकल गेट क्लॉग्ड. सॉफ्ट मटेरियल पार्टिकल गेट क्लॉग्ड इन द grinding wheel while grinding. This is called a loading, B glazing, C pinning, D dressing. उत्तर आहे लोडिंग. हे लोडिंग उत्तर आहे त्याचं. पुढचा प्रश्न, सरफेस ग्राइंडर्स आर क्लासिफाइड इनटू डॅश. सरफेस ग्राइंडर आर क्लासिफाइड इनटू ए 4 टाइप, बी 3 टाइप्स, सी 6 टाइप, डी 5 टाइप्स. तर सरफेस ग्राइंडर आर क्लासिफाइड इनटू 4 टाइप्स. 4 प्रकारामध्ये असतात. त्यामध्ये पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ बॉन्ड युज्ड इन मेजरली ऑफ ग्राइंडिंग व्हील्स. ग्राइंडिंग व्हील मध्ये मेजरली जास्त प्रमाणात वापरला जाणारा बॉन्डचा प्रकार कोणता? त्यामध्ये ए विट्रिफॉइड, बी सिलिकेट, सी शेलर, डी रबर. तर उत्तर आहे ए विट्रिफॉइड बॉन्ड. पुढचा प्रश्न, आफ्टर ड्रेसिंग ए व्हील इट मे बी नेसेसरी टू ऍडजस्ट द. आफ्टर ड्रेसिंग ए व्हील इट मे बी नेसेसरी टू ऍडजस्ट द. ए आय साइड, बी गार्ड, सी टूथरेस्ट, डी ऑल ऑफ दिस. उत्तर आहे बी गार्ड. पुढचा प्रश्न, इन ग्राइंडिंग ऑपरेशन फॉर ग्राइंडिंग सॉफ्टर मटेरियल. इन ग्राइंडिंग ऑपरेशन फॉर ग्राइंडिंग सॉफ्टर मटेरियल, ए सॉफ्टर ग्रेड इज यूज्ड, बी मीडियम ग्रेड इज यूज्ड, सी हायर ग्रेड इज यूज्ड, डी नन ऑफ दिस. उत्तर आहे सी हाय ग्रेड इज यूज्ड. ग्राइंडिंग ऑपरेशन, द ग्राइंडिंग सॉफ्टर मटेरियल हायर ग्रेड इज यूज्ड. पुढचा प्रश्न, ग्राइंडिंग द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग मटेरियल बाय फॉलोइंग ऍक्शन. ग्राइंडिंग प्रोसेस मध्ये मटेरियल कटिंग करण्याची पद्धत कोणती? त्यामध्ये ए कटिंग, बी वेविंग, सी रबिंग, डी पॉलिशिंग. उत्तर आहे सी रबिंग पद्धत आहे. प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग मटेरियल, ग्राइंडिंग पद्धतीमध्ये मटेरियल हे रिमूव्ह काढलं जातं रबिंग पद्धतीने. त्यामध्ये पुढचा प्रश्न, व्हाईल ग्राइंडिंग विच इज यूज्ड टू प्रोटेक्ट द आईज. ग्राइंडिंग करत असताना आई डोळ्याचं संरक्षणासाठी काय वापरतात? त्यामध्ये ए मास्क, बी सनग्लास, सी डार्क ग्रीन ग्लासेस, सी डार्क ग्रीन ग्लासेस, डी सेफ्टी गॉगल. उत्तर आहे सेफ्टी गॉगलचा वापर केला जातो डोळ्याचं संरक्षण करण्यासाठी. पुढचा प्रश्न, द मेथड्स ऑफ ग्राइंडिंग युज्ड प्रोड्यूस इंटरनल सिलेंड्रिकल होल अँड टेपर इज. तर कोणती मेथड इंटरनल सिलेंड्रिकल होल आणि टेपर तयार करण्याकरता अवलंबली जाते किंवा कोणत्या मशीनचा वापर करतात? त्यामध्ये ए इंटरनल सिलेंड्रिकल ग्राइंडिंग, बी फॉर्म ग्राइंडिंग, सी एक्सटर्नल सिलेंड्रिकल ग्राइंडिंग, डी सरफेस ग्राइंडिंग. उत्तर आहे ए इंटरनल सिलेंड्रिकल ग्राइंडिंगचा वापर होल आणि टेपर्स ग्राइंडिंग करण्याकरता केला जातो. पुढचा प्रश्न, द अल्युमिनियम ऑक्साइड एब्रेसिव्ह इज चीपली युज्ड फॉर ग्राइंडिंग. अल्युमिनियम ऑक्साइड या ग्राइंडिंग व्हीलचा उपयोग कशा करता केला जातो? त्यामध्ये ए हाय स्पीड स्टील, बी कार्बन स्टील, सी रॉट आयर्न, डी ऑल ऑफ दिस. वरीलपैकी सर्व.
हाय टेन्साईल मटेरियल करण्याकरता अल्युमिनियम ऑक्साईड या ग्राइंडिंग व्हीलचा वापर करतात. तर लो टेन्साईल मटेरियल ग्राइंडिंग करण्याकरता सिलिकॉन कार्बाइड ग्राइंडिंग असलेल्या ग्राइंडिंग व्हीलचा वापर करतात. तर या ठिकाणी अल्युमिनियम ऑक्साईड उत्तर आहे डी ऑल ऑफ दिस. त्याच्यामध्ये हाय स्पीड स्टील, कार्बन स्टील, रॉट आयर्न इत्यादी मटेरियलला ग्राइंडिंग करण्याकरता या अल्युमिनियम ऑक्साईड अब्रेसिव्हचा वापर करतात. पुढचा प्रश्न, थ्रेड ग्राइंडिंग रिक्वायर वर्क स्पीड फ्रॉम. थ्रेड ग्राइंडिंग साठी वर्क स्पीड किती दरम्यान असतं? त्यामध्ये ए 1 ते 3 मीटर पर मिनिट, बी 5 ते 10 मीटर पर मिनिट, सी 10 ते 14 मीटर पर मिनिट, डी 14 ते 20 मीटर पर मिनिट. तर उत्तर आहे ए 1 ते 3 मीटर पर मिनिट थ्रेड ग्राइंडिंग करण्याकरता वर्क स्पीड. पुढचा प्रश्न, which bond is used in कट ऑफ व्हील्स. कट ऑफ व्हील मध्ये कोणत्या बॉन्डिंग मटेरियलचा वापर करतात? त्यामध्ये ए रबर, बी व्हिट्रिफाईड, सी शेलॅक, डी नन ऑफ दिस. उत्तर आहे ए रबर बॉन्ड. पुढचा प्रश्न आहे, द ऑपरेशन ऑफ शार्पनिंग ए ग्राइंडिंग व्हील इज कॉल्ड. ग्राइंडिंग व्हीलला शार्पनिंग करण्याकरता जे ऑपरेशन केलं जातं त्यास काय म्हणतात? त्यामध्ये ए ट्रुईंग, बी बॅलन्सिंग, सी ट्रेसिंग, डी अलाइनिंग. उत्तर आहे सी ड्रेसिंग. पुढचा प्रश्न, ए कोर्स ग्रेन द ग्राइंडिंग व्हील इज युज्ड टू ग्राइंड. ए कोर्स ग्रेन द ग्राइंडिंग व्हील इज युज्ड टू ग्राइंड. त्यामध्ये ए हार्ड अँड ब्रिटल मटेरियल, बी सॉफ्ट अँड डक्टाइल मटेरियल, सी हार्ड अँड डक्टाइल मटेरियल, डी सॉफ्ट अँड ब्रिटल मटेरियल. उत्तर आहे बी सॉफ्ट अँड डक्टाइल मटेरियल. कोर्स ग्रेन ग्राइंडिंग व्हील इज युज्ड टू ग्राइंड सॉफ्ट अँड डक्टाइल मटेरियल्स. पुढचा प्रश्न, रब ग्राइंडिंग प्रोसेस इज कॉमनली युज्ड फॉर. रब ग्राइंडिंग प्रोसेस इज कॉमनली युज्ड फॉर ए रिमूव्हिंग एक्सेस मटेरियल फ्रॉम कास्टिंग, बी कटिंग मटेरियल that are too hard to be machined by other conventional tools, C producing surface on part to higher dimensional accuracy, D obtaining फायनल फिनिश. तर उत्तर आहे त्याचं प्रश्न होता रब ग्राइंडिंग प्रोसेस इज कॉमनली युज्ड फॉर तर रिमूव्हिंग एक्सेस मटेरियल फ्रॉम कास्टिंग. पुढचा प्रश्न, which process is used for grinding lined shaft. which process is used for grinding lined shaft. त्यामध्ये ए एक्सटर्नल सिलेंड्रिकल ग्राइंडिंग, बी इंटरनल सिलेंड्रिकल ग्राइंडिंग, सी सरफेस ग्राइंडिंग, डी फॉर्म ग्राइंडिंग. which process is used for grinding lined shaft. उत्तर आहे डी फॉर्म ग्राइंडिंग. तर अशा प्रकारे हे काही प्रश्न आज आपण त्या ग्राइंडिंग मशीनच्या अनुषंगाने आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण पाहिले, अभ्यासले. आपल्याला आवडले असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. वेगवेगळे व्हिडिओ पाहत चला. थँक्यू.